शेतकरी बांधवांनो, आजचा हा व्हिडिओ न पाहता जर तुम्ही पीक विम्याचा अर्ज भरला तर तुमच्याकडून अशी एक चूक होऊ शकते, ज्यामुळे फक्त पीक विमाच नाही तर पुढील तब्बल 5 वर्ष सरकारी कृषी योजनेचाही लाभ बंद होऊ शकतो. सरकारने या वर्षी कृषी पीक विम्याचे काही मोठे नियम बदललेले आहेत. ते नेमके बदल कोणते झाले आहेत, कोणती चूक टाळायची आहे आणि अर्ज करण्यापूर्वी कोणती महत्त्वाची माहिती जाणून घेणं आवश्यक आहे, हे सर्व आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक अशी महत्त्वाची माहिती सांगणार आहे जी अनेक शेतकऱ्यांना अजूनही माहिती नाहीये. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आपल्या चॅनलवर दररोज शेतीविषयक सरकारी योजना, पीक विमा, नमूद शेतकरी योजना, पीएम किसान कृषी अनुदान आणि शासनाचे महत्त्वाचे निर्णय सर्वात आधी विश्वासार्ह माहिती दिली जाते. त्यामुळे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती दाबा. तर चला मग कोणताही वेळ न घालवता आजची सर्वात महत्त्वाची बातमी पाहूया. शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम सुरू झाला असून त्याबाबतच प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत सरकारने काही महत्त्वाचे बदल जाहीर केलेले आहेत. दरवर्षी अनेक शेतकरी पीक विम्याचा अर्ज भरतात, परंतु काही छोट्या चुका झाल्यामुळे अनेकांचे अर्ज बाद होतात किंवा नुकसान भरपाई मिळत नसल्याच्या अडचणी येतात. याच पार्श्वभूमीवर यावर्षी शासनाने अर्ज प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी काही नवीन नियम लागू केले आहेत. त्यामुळे जर तुम्ही यंदा पीक विमा काढणार असाल तर हे नियम जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. सर्वात आधी अर्जाच्या अंतिम तारखेबद्दल बोलायचं झालं तर खरीप 2026-27 पीक विम्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 31 जुलै 2026 ही सुनिश्चित करण्यात आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, लक्ष देऊ नये का? याचा अर्थ असा होतो की अजून ज्यांनी अर्ज केलेला नाही त्यांना शेवटच्या दिवसाची वाट न पाहता शक्य होईल तितक्या लवकर अर्ज पूर्ण करून घ्यायचा, कारण शेवटच्या काही दिवसात सर्व्हरवर ताण वाढतो. सीएससी केंद्रावर मोठी गर्दी होते आणि अनेकांना वेळेत अर्ज करता येत नाही. त्यामुळे शेवटच्या क्षणी घाई करण्यापेक्षा आजच तयारी करणे अधिक फायदेशीर ठरेल. आता अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आला की यावर्षी कोणकोणत्या पिकांना पीक विम्यात समावेश करण्यात आला आहे. तर शासनाने यंदा एकूण 14 पिकांना या योजनेत समाविष्ट केले आहे. त्यामध्ये भात, ज्वारी, बाजरी, नागडी, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, तीळ, कारळे, सोयाबीन, कापूस आणि खरीप हंगामात कांदा या पिकांचा समावेश केलेला आहे. जर तुम्ही यापैकी कोणत्याही पिकांची लागवड केली असेल आणि इतर पात्रता अटी पूर्ण करत असाल तर तुम्ही पीक विम्यासाठी अर्ज करू शकता. मात्र इथेच अनेक शेतकऱ्यांनी एक मोठी चूक करतात. अनेक जण कोणती पीक नोंदवली आहे आणि कोणती प्रत्यक्षात शेतात कोणती पीक घेतले आहे यामध्ये फरक ठेवतात. यावर्षी हा प्रकार सरकार अत्यंत गंभीरपणे तपासणार आहे. त्यामुळे पुढे सांगणारे नियम प्रत्येक शेतकऱ्याने लक्षपूर्वक ऐकणे अत्यंत गरजेचं आहे. आता पुढचा मोठा बदल काय आहे? ॲग्रिस्टेक क्रमांक अनिवार्य करण्यात आला आहे. डिजिटल क्रॉप सर्व्हे म्हणजेच नेमकं काय आणि चुकीची माहिती दिल्यास कोणती कठोर कारवाई होऊ शकते, हे आपण पुढील भागात सविस्तर पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढील माहिती प्रत्येक विमा अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. शेतकरी बांधवांनो, आता पाहूया सरकारने यावर्षी केला सर्वात मोठा बदल, कारण हाच बदल अनेक शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे. यावर्षी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत ॲग्रिस्टेक फार्मर करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. यापूर्वी अनेक शेतकरी थेट कागदपत्रांच्या आधारे अर्ज करत होते, मात्र आता सरकार शेतकऱ्यांची माहिती डिजिटल पद्धतीने पडताळणार आहे. त्यामुळे ॲग्रिस्टेक फार्मर आयडी नसल्यास अनेक ठिकाणी अर्ज प्रक्रिया अडचणीत येऊ शकतात. जर तुमच्याकडे अजून ॲग्रिस्टेक फार्मर आयडी नसेल तर घाबरून जाण्याची कोणतीही गरज नाहीये. तुमच्या जवळच्या सीएससी केंद्रावर, सेतू सुविधा केंद्रावर किंवा संबंधित कृषी विभागाच्या मदतीने ती तयार करून घेता येते. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करून घ्या. आता पुढचा मोठा बदल म्हणजे डिजिटल क्रॉप सर्व्हे. शेतकरी बांधवांनो, सरकारने स्पष्ट केलं आहे की यावर्षी डिजिटल क्रॉप सर्व्हेला विशेष महत्त्व दिलं जाणार आहे. म्हणजे तुमच्या शेतीत प्रत्यक्ष कोणतं पीक घेतलं आहे याचा डिजिटल नोंदणी होणार आहे. याच ठिकाणी अनेक शेतकऱ्यांकडून मोठी चूक होते. काही वेळा अर्जात पीक दाखवतात, प्रत्यक्षात शेतात दुसरंच पीक असतं. यामुळे अशा गोष्टींकडे फारसं लक्ष दिलं जात नव्हतं. मात्र आता शासन डिजिटल सर्व्हे आणि अर्जातील माहितीची पडताळणी करणार आहे. जर डिजिटल सर्व्हेमधील माहिती आणि पीक विमा अर्जातील माहिती जुळली नाही तर तुमचा अर्ज हा रद्द होऊ शकतो. त्यामुळे अर्ज करताना कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती देऊ नका.
शेतकरी मित्रांनो, आता अनेक शेतकरी विचारतात की यावर्षी पीक विम्यासाठी किती पैसे भरावे लागणार? तर यामध्ये फारसा बदल झालेला नाहीये. अन्नधान्य, कडधान्य आणि तेलबिया पिकांसाठी सरळरेषीय रकमेच्या फक्त 2% प्रीमियम भरावा लागणार आहे. तर व्यापारी आणि नगदी पिकांसाठी जसे कापूस आणि खरीप, कांदा संरक्षित रकमेच्या 5% प्रीमियम भरावा लागेल. उर्वरित प्रीमियमचा मोठा हिस्सा केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून भरला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक भार कमी राहतो आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास आर्थिक मदत मिळण्याची संधी उपलब्ध होते. पण इथेच एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त अर्ज भरल्याने विम्याचा लाभ मिळेल असं नाही. अर्जातील माहिती अचूक असणं, आवश्यक कागदपत्रे योग्य असणे आणि डिजिटल सर्व्हिसची माहिती जुळवणं तितकंच महत्त्वाचं आहे. आता सर्वात मोठा आणि कडक नियम कोणता आहे? जर एखाद्या शेतकऱ्याने जाणून-बुजून चुकीची माहिती दिली, खोटे कागदपत्रे सादर केली किंवा योजनेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला, तर सरकार अशा प्रकारावर कठोर कारवाई करणार आहे. शेतकरी मित्रांनो, नेमकी ही कारवाई काय असेल आणि सरकारने पुढील 5 वर्षाबाबत कोणता मोठा निर्णय घेतला आहे? तसेच 10 गुंठे क्षेत्राची अट नेमकी कोणासाठी लागू आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण सविस्तर पाहणार आहोत. शेतकरी बांधवांनो, आता आपण पाहूया सरकारने केलेला सर्वात कडक आणि महत्त्वाचा नियम. कारण हा नियम प्रत्येक पीक विम्यासाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याने लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. शासनाने स्पष्ट केलं आहे की जर एखाद्या शेतकऱ्याने जाणून-बुजून चुकीची माहिती दिली, खोटी कागदपत्रे सादर केली किंवा पीक विमा योजनेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला, तर अशा प्रकारावर कठोरात कठोर कारवाई केली जाणार आहे. सरकार सर्वात मोठी बाब म्हणजे अशा शेतकऱ्याला पुढील तब्बल 5 वर्ष कृषी विभागाच्या विविध योजनेचा लाभ मिळणार नाही. म्हणजेच फक्त पीक विमाच नाही, तर भविष्यातील येणाऱ्या इतर कृषी योजनांमध्येही मोठी अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे अर्ज भरताना कोणतीही माहिती लपवू नका आणि चुकीची माहिती अजिबात देऊ नका. शेतकरी मित्रांनो, यानंतर आपण जाणून घेणार आहोत 10 गुंठ्यांची अट नेमकी काय आहे? आता अनेक शेतकरी विचारत आहेत की 10 गुंठ्यांची अट नेमकी काय? तर सरकारने स्पष्ट केलं आहे की संबंधित पिकाखाली किमान 10 गुंठे क्षेत्र असणे आवश्यक आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी तुमच्या सातबारा, पीक फेरा आणि प्रत्यक्ष लागवड माहिती एकमेकांशी जुळते का याची खात्री करून नक्की घ्या. शेतकरी मित्रांनो, आता तुमच्या मनात आणखी एक प्रश्न आला असेल की अर्ज कुठे भरायचा? शेतकरी मित्रांनो, अर्ज कुठं भरायचा हा प्रश्न अनेकांना पडतो. पीक विम्यासाठी अर्ज तुम्ही खालील माध्यमातून करू शकता. त्यामध्ये नॅशनल क्रॉप इन्शुरन्स पोर्टल म्हणजे CSC म्हणजेच कॉमन सर्व्हिस सेंटर, इथेही तुम्ही किंवा बँक किंवा स्वतः ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर याची पावती आणि अर्ज क्रमांक हा सुरक्षित ठेवा. कारण की भविष्यात काही अडचण आल्यास त्याचा मोठा उपयोग होतो. शेतकरी मित्रांनो, अर्ज करण्यापूर्वी या गोष्टी नक्की तपासा. अर्ज सबमिट करण्यापूर्वी एखादी यादी तपासा. ॲग्रीस्टेक फार्मर ID तयार आहे का? डिजिटल क्रॉप सर्व्हे योग्य ठिकाणी नोंदलेले आहेत का? सातबारा, अर्जातील माहिती जुळते का? मोबाईल नंबर आणि बँक खाते हे योग्य आहेत का? योग्य पीक निवडले आहे का? या छोट्या-छोट्या गोष्टी तपासल्यास भविष्यातील अनेक शेवटची तारीख पुन्हा एकदा सांगतो, पीक विमा अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 31 जुलै 2026 आहे. शेवटच्या दिवसापर्यंत थांबू नका, कारण शेवटच्या काही दिवसात वेबसाईटवर तांत्रिक अडचणी किंवा CSC केंद्रावर मोठी गर्दी होऊ शकते. तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पीक विम्याचे नवीन नियम, 31 जुलैची अंतिम तारीख, 14 पात्र पिके, प्रीमियम, ॲग्रीस्टेक फार्मर ID, डिजिटल क्रॉप सर्व्हे, 10 गुंठ्यांची अट आणि चुकीची माहिती दिल्यास होणाऱ्या कारवाईबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त असं वाटली असेल, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. कारण एका शेअरमुळे एखाद्या शेतकऱ्यांची मोठी चूक ही टाळली जाऊ शकते. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचा. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती पोहोचेल. धन्यवाद.